ICC महिला T20 विश्वचषक 2024 बिगुल वाजलेला आणि आपल्यासोबत ही सुंदर ट्रॉफी आहे आणि अपेक्षा आहे की ही सुंदर ट्रॉफी भारतीय महिला संघ देशासाठी जिंकून आणेल। येत्या 3 ते 20 ऑक्टोबर दरम्यान UAE इथं ही स्पर्धा रंगणार आहे आणि या स्पर्धेत टीम इंडियाकडनं काय अपेक्षा आहेत हे सांगण्यासाठी आपल्यासोबत दोन दिग्गज भारतीय महिला खेळाडू आहेत। आपण त्यांच्याशी बातचीत करूया। संगीताजी, काय अपेक्षा आहेत यंदा महिला T20 संघाकडनं? नक्कीच जिंकावं ही अपेक्षा आहे त्यांच्याकडनं, कारण मागच्या दोनदा ते लोक फायनलपर्यंत पोहोचले होते पण ते अचीव नाही करू शकले। पण आता कॉम्बिनेशन आणि टीम जे सध्या खेळतात आहे, जो परफॉर्मन्स ते देतात आहे, त्याच्यावरनं नक्की वाटतं की ते यावर्षी जरूर आपल्याला जिंकवून देतील। सुलक्षणा नाईक, सुलक्षणाजी काय सांगाल, यंदा काय अपेक्षा आहेत? गेल्या वेळी थोडक्यात आपण सेमीफायनलपर्यंत राहिलो, ICC ट्रॉफी आपल्या अगदी हातात होती असं म्हणता येईल। यंदाच्या टीमकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत आणि कोण की प्लेयर्स राहतील असं तुम्हाला वाटतं? पहिलं म्हणजे मी त्यांना शुभेच्छा द्यायची मला इच्छा आहे आणि त्यांनी चांगलं क्रिकेट खेळलं तर नक्कीच आपण जिंकू। पण त्यांनी प्रेशर न घेता खेळलं पाहिजे, कारण का पूर्ण देशाची अपेक्षा त्यांच्याकडनं हीच आहे की ते जिंकावे। सगळ्यांची, प्रत्येक माणसाची हिंदुस्थानात हीच अपेक्षा आहे की त्यांनी जिंकलं पाहिजे। पण माझ्यामध्ये त्यांनी जास्ती चांगलं क्रिकेट खेळण्यावर फोकस केलं तर नक्कीच आपण जिंकू। आणि ऋचा घोष आणि हरमन, स्मृती, शेफाली हे बॅट्समन जे आहेत UAE मध्ये हे जास्ती की ठरणार आहेत। बॉलर्स डेफिनेटली स्पिनर्सचा रोल इम्पॉर्टंट राहील, कारण का UAE मध्ये वेदर आणि विकेट आपल्याला माहिती आहे। आपल्या IPLs तिथे खेळलेलो आहे आपण, तर कशा विकेट तिथे खेळतात, तर आपल्याला ॲडव्हान्टेज आहे काय आपल्याला ॲज अ BCCI आपल्याला माहिती आहे की तिथल्या कंडिशन्स कशी आहेत। तर नक्कीच आपली ही अपेक्षा आहे की आपण जिंकावं हा वर्ल्ड कप। नक्कीच IPL मध्ये खेळण्याचा फायदा या महिला संघाला होईल अशी अपेक्षा आणि ही सुंदर अशी ट्रॉफी भारतीय महिला संघ जिंकून देशासाठी आणि BCCI साठी आणेल असा विश्वास या माजी खेळाडूंनी इथं व्यक्त केला आहे। कॅमेरामन इरफान शेख समेर राणे, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।